चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, स्नेह की जय। महायोग पीते तटे पिमरत्यम, वरम पुंडलिकाय दातो नंद्र, समरत्कं तिष्ठन्तमनन्तकन्द, परम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबांची सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचर। मी कळ्या कुसळले काहीच न बोलत, वचनी ती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावे। रक्तप्रसंग थडी सोबेवाडी या ठिकाणी चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा टाळकळी माळकळी शिवजक नियोजक आयोजक यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने व तसेच मंडपात बसणारे मंडपात न बसणारे, दारू पिणारे दारू न पिणारे, आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे, गावाचा विकास कशा प्रकारे यासाठी झटणारे ने गाव कसं खड्ड्यात याच्यासाठी देखील झटणारे, यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने व तसेच कुमटकर दादा व खोटे सरपंच यांच्या परिचयातून मी अबपजय हरी महारुद्र नागरगोजे इयत्ता 3री ही प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। या प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली वेळ अळंदीचे वासी संत त्यांच्या पाठीवरती मांडे वाजले निर्जीव भिंत चालवली असे थोर ते म्हणजे अळंदी निवासी संत। अळंदी निवासी संत म्हणजे कोणते संत तू सांग? अळंदी निवासी संत म्हणजे कोणते संत? कोणीच नका सांग। टाळ्या वाजवा। आपल्या गावाच्या लेकराचं आपणच कौतुक न करायचं, मग कोणी करायचं जाऊन ते शेमडका संत ज्ञानेश्वर माऊली या मूवी मध्ये आपल्याला काय सांगतात? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक, स्नेह की जय। म्हणजे चंद्र तेथे चंद्रिका म्हणजे चंद्र असतो तिथं चांदण्या असतात, शंभू तेथे अंबिका तिथं महादेव तिथंच पार्वती असते, संत तेथे विवेक, स्नेह की जय। मग संतांजवळच विचार असतो, सगळ्यात चांगला विचार म्हणजे सुविचार, सुविचार म्हणजे विवेक। संत तेथे विवेक, संत तेथे विवेक म्हणजे संतांजवळच सुविचार असतो। आपल्यात पण थोडा सुविचार असतो। एखाद्याने घर बांधायला चालू केलं, आपल्याला आनंद झाला, यालाच म्हणतात सुविचार। शेजारचा मुलगा पास झाला, त्याने पेढा दिला, तो आपण आनंदाने खाणं, यालाच म्हणतात सुविचार। कोणता मुलगा नोकरीला लागला, त्याने आपल्याला मिठाई खायला दिली, आपण ती आनंदाने खाणं, यालाच म्हणतात सुविचार। कोणी फॉर्च्युनर घेतले आपल्याला आनंद व्हावा, यालाच म्हणतात सुविचार। भारत देशामध्ये पाकिस्तान वाल्याने न हमला करणे, याला देखील म्हणतात सुविचार। मग कुविचार कशाला म्हणतात? कोणी घर बांधायला चालू केलं, त्याचे पहिला मजला झाल्यावर आपल्याला थोडं वाईट वाटतं, दुसरा झाल्यावर आपल्याला मनामध्ये खालीवर होतं, तिसरा तेव्हा त्याचं व्हायला लागतं, तेव्हा आपल्याला आजारच होता, आपण डायरेक्ट आजारीच पडतो। आणि शेजारचा मुलगा पास झाला, त्याने पेढा दिला, लगेच आपण लाभ फेकून देतो। कोणी मिठाई दिली नोकरी लागल्यावर, तर आपण लगेच त्याचे 2 भाग करायचे, सुकलीमध्ये टाकून कचरा कोंडीत टाकून देणे, याला म्हणतात कुविचार। आणि अल्हाबाद मध्ये पाकिस्तान वाल्यांनी हमला करणे, याला म्हणतात कुविचार। सुविचार संतांमध्येच असतो। तसंच कैकाडे महाराज उशिरा आले कोणत्या गावात, तर कधीच दरवाजा वाजवला, खटाखटा वाजवला नाही, लाथा मारल्या नाही,
माळवादावर जाऊन ते झोपायचे. सकाळ झाल्यावरच खाली यायचे. आणि आता एक गोट पिऊन आलं का दरवाजा खटाखटा वाजतो, दगड मारतो, यालाच म्हणतात कुविचार. तसंच बालूमामाने कधीच पैसे खर्च केले नाही. दुसऱ्याला काही खूप लागत असले तेव्हाच ते घ्यायचे. बालूमामांमध्ये पण सुविचार होता. तसेच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. बालूमामे एका गावातून दुसऱ्या गावात असे मेंढा चारीत न्यायचे. पण एका पाटलाचं एक रान होतं, त्याच्यात बाबरीचे झाड होते. ते बालूमामाने तोडले धावे आणि ते आपल्या मेंढ्यांना खायला दिले. तेवढ्या त्याचा पाटील येतो आणि खवडायला लागतो, उलट सुलट बोलतो. मग ते निघून जातो त्याच्या दुसऱ्या रानात. त्याच रानात ज्वारी होणार होते त्याचे. मग संत बालूमामा पण त्याच्या माग जाते. तेव्हा तो शांत झालता. तेवढ्यात बालूमामा म्हणतात, तुमचे या वर्षीची ज्वारी किती पोते होणार? 2च पोते होणार आहे. कधी भरणार आहेत? आता लगेच? त्याने आता लगेच नाही, उद्या पाट लगेच भरा तुम्ही. कमन हो सांगतोय तेवढं करा ना. तो खरंच ऐकतो आणि सकाळी पाटे चालू करतो. 2 पोते होऊन गेले. सगळी ज्वारी संपली की डबल लावले. असे 10 पोते झाले. ते त्या पाटलाने बघितले आणि म्हणलं, काय चमत्कार आहे. अजून पोते आणले तरी 20 झाले. मग अजून 2 पोते आणले, असे 22 पोते झाली. 2 पोत्याऐवजी 22 पोते झाले. सुविचार संतांमध्येच. आता बालूमामा नावाचे आपलं कोण असला ना, डायरेक्ट त्या दोघांचे जोरात भांडण चालू झाले असते का नाही. पण संतांजवळ सुविचार असतो, बालूमामांजवळ सुविचार असतो. आणि त्यांनी पैसे स्वतःसाठी कधीच नाही केले, सर्वांसाठी करायचे, दुसऱ्यासाठी करायचे. तसंच तुम्हाला उदाहरण सांगतो. बालूमामा आणि त्यांच्या परिवारातले अशा चालत जात होते. मेंढ्या होत्या संग. तेवढा ते गरीब लगीचे होतं आणि मग तुम्हाला खूप पैशाची आवश्यकता आहे, मला तुम्ही प्लीज पैसे द्या प्लीज असं म्हणताना त्यांना, बरं तुला लगेच देतो. धरती म्हणजे आपली आई आहे ना. मग आई शिवाय लेकराचं सांभाळ कोणी करायचं. त्यांना चल खाली बस. तेवढ्या त्यांच्या जवळ काठी असायची. त्यांनी ती काठी जर हातात उचलली आणि जमिनीत ठोकली की लगेच बाहेर पैसे निघले. पण त्या माणसाने पैसे घेतले, पण जास्त पैसे नाही घेतले. त्या माणसाला लागत होते तितकेच घेतले. असाच सुविचार बालूमामांमध्ये देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील होता. कधी स्त्रीकडे वापरा नजरेने देखील नाही पाहिलं. तसंच तुम्हाला उदाहरण देखील सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही बातमी देखील कळली की राजाच्या पाटलाने काहीतरी केलंय, हे सगळं त्याच्याच ताब्यात ही त्यांना बातमी कळते. मग ते लगेच तिकडे जाते, हमला करते. तिथले सगळं सोनं चांदी सगळं घेते, सगळं दरबारात आणते. आणि एक सगळ्यात सुंदर होती ती म्हणजे त्याची एक सून. ते सगळ्यात सुंदर तिचं रूप होतं. मग ते सगळं दाखवते. ते खूप खुश झाले आणि त्याने अजून खूप मोठा दागिना, खूप सुंदर. पण ती सून होती ती सगळ्यात सुंदर दिसायचे. त्याने समोर आणला आणि तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले, किती सुंदर रूप आहे तुमचं. तुम्ही जर माझी आई असली तर आता मी किती सुंदर दिसत असतो. असंच ते कधी स्त्रीला वाकड्या नजरेने बोलले नाही, कधी वाकड्या नजरेने पाहिलं देखील नाही, कारण त्यांच्या जवळ विचार होता. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. ओ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर.
माझ्या देवाचं नाव गाजतय दड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारे, ओ तलवारीच्या धारेवर. ओ रयतेसाठी वार झेलले फुलाने दड्या छातीवर, अपुल्या दड्या छातीवर. प्राणाप्रमाणे लढले मावळे भरोसा त्या राजावर, त्या राजावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय दड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. ओ जात पात ना धर्म मागिला तो जगला माणुसकीवर, तो जगला माणुसकीवर. पुन्हा एकदा जन्म घ्या शिवभार दयावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतय दडकी किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय दड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या शुभाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या कानातच आवाज नाही गेला, डबल बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आत्ताशी गेला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरच आवाज नाही गेला, डबल बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आत्ताशी गेला, आता स्वतःसाठी स्टारला वाजवा. तसंच तुम्हाला सांगतो, व्यसन आणि फॅशन करून मिळतं तरी काय. वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरून घेऊ नका तुमचा पाय. डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आले ना तर तुम्ही समजायचं तुम्हीच आहे ज्ञानोबा तुकोबा आणि छत्रपती शिवराय. आज तुमच्या सर्वांमध्ये अतिशय सुंदर मागापासून टाळी वाजवतात. नीट म्हणलं लक्ष देत नाही तर मी कुठं गेला असणार कीर्तनाला. काय होतं सांगू का, काहीच नीट लक्ष देऊन नाही का. तसंच तुम्हाला सांगतो, मी किती दिवशी असंच म्हटलं, मोगरा फुलला, मोगरा फुलला. खालच्या ना म्हणा लगेच ते म्हणाले मोकार फुगाला, मोकार फुगाला. तसंच मी अजून दुसऱ्या कीर्तनात गेला आणि म्हणाल, शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. लगेच ते म्हणले शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती. त्याची माय माझी चुलती, त्याची माय माझी चुलती. असं काही काही जण लक्ष देऊनच ऐकत नाही, पण तुम्ही नीट भाव ते देऊन नीट लक्ष देतात. पण आपल्या गावातला भाव नाही. एक भाव कीर्तन ऐकायला गेला, त्याच्या रानं झुडूप टीव्हीत नाही. एक जण दिंडीत गेला, त्याची भीर फुल असली की निम्मे खालीच. असा भाव नाही, असा भाव की द्रौपदी आणि कृष्णावरती होता. काय तो प्रसंग सांगतो तुम्हाला. उद्धव आणि कृष्ण एके दिवशी असंच बोलत होते. बोलता बोलता लगेच उद्धव म्हणतो, अरे कृष्णा, तू जास्त द्रौपदीवर लाड कमून करतो, सुभद्रेवर कमून नाही. तेवढा ते म्हणतो, नाही रे, दोघींना सारखंच करतो. ते म्हणाला, नाही दादा, तू जास्त द्रौपदीवरच करतो. ते म्हणाला, बरं तू इतकं म्हणतोस तर मी खरंच करतो, पण कमून करतो. तुझ्या तोंडाने सांगू का डोळ्याने दाखवू. ते म्हणाला, दाखवच. ते म्हणाले, चल माझ्या सांग. ते मग सुभद्रेच्या महाल्यात जातात. मग तेवढा कृष्ण म्हणतो, खूप भूक लागले, काहीतरी जेवायला दे ना.
ती 4 सफरचंद आणि 1 चाकू देते. ते तिघ कापून ते 3 सफरचंद कापतेत आणि खाते आणि 4था कापताना कृष्ण मुद्दाम आपली करंगळीच कापून घेत. तेवढ्यात उद्धव ओरडत, अगं सुभद्रे, चिंधी अण्णा कृष्णाला लागले. मग तिकडं सापडते, पण कृष्णाचं रक्त थांबना, त्याच्यातून रक्त निघत होत. तिकडं बघितलं पैठणी साड्या, इकडे बघितलं तर जामखेड मधल्या पंचमीतून सेल मधून घेतलेल्या साड्या, तिला काही सापडानाच. म्हणूनच म्हणतात, रक्त वाहे ना दाट, चिंधी सापडे ना कोट, चिंधी सापडे ना कोट, रक्त वाहे ना दाट, म्हणूनच म्हणतात ते. मग तेवढ्यात कृष्ण मग तिला नाही सापडणार, आपण द्रौपदीच्या मालेत जात. ते द्रौपदी तुळशीला पाणी देत होते, पण द्रौपदीचं लक्ष कृष्णाच्या कडत जात. ती जोरात आपला पदर फाडते आणि कृष्णाच्या बोटाला लावते. तेव्हाच कृष्ण म्हणत, यालाच म्हणतात भाव. तसा भाव तुमच्या सगळ्यांमध्ये आहे, म्हणून स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. आणि कधी बोलायचंय, कमून बोलायचंय, कशाला बोलायचंय, हेच काही लोकांना कळत नाही, पण कळायला पाहिजे. तसंच आपल्याला ज्ञानेश्वर माऊली देखील सांगतात ओवीमध्ये, मपितला बोली बोली जे, मितला पावली चाली जे, नेत्रे मान तुझे अवसरे के. हे आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, पण आपण अजिबातच मापात बोलत नाही, पण मापात बोललं पाहिजे. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगता. एक होता ब्राह्मण, त्याला 4 मुली होत्या. 3 मुली बाबड्या, चौथी लहानच होती, तिला बोलताच येत नव्हतं. तसंच तो 4-5 महिन्यासाठी दुसऱ्या राज्यात जातो. तेवढ्यात त्याची ती छोटी मुलगी होती, ते मोठी झाली होती. मग तो येतो आणि झोपल्यावर असतो आणि तो थोडा विचार करतोय, छोटी मुलगी तरी चांगले बसलेच असेल, तो थोडा हास्य करतो की तडत वरड, आई ग माझा मुंगा चावदा दे चवला. बिचारा ब्राह्मण कपाळालाच हात लावतो. तेवढ्यात तो डबल 4-5 महिन्यांनी त्यांना बोलवतो आणि सांगतो, आता तुमचं मी लग्न लावणार आहे, तुम्ही अगदी गप्प राहायचं, खबरदार कोण बोले. ते चौघी म्हणते, बोल आम्ही नाही बोलणार. मग तो आणतो बोलून. मग ते 4 जण दरवाजाच्या पाशीच बसलेल्या होत्या. कोणच बोलत नव्हतं, सगळे चूप होते. तेवढ्यात पण ते पाहुणे होते, त्याचे बडबड करायला लागले. वांग्याची भाजी काय खमंग झाली, वड्याचे सुरेख झाल्यात काय सांगू, केशराचा वास कसा घमघमतो, श्रीखंड असला फक्कट झाले काय सांगू. एक जण म्हणत, वडे असे सुरेख झालेत काय सांगू, कोडे अशी मस्त झाली, वाटी मागे वाटी नसती, कडेच पी वाटते. तेवढ्या छोटीला काय राहावे ना, आपल्या जेवणाची इतकी स्तुती झाली आणि आपल्या तोंडाला कुलूप. मग तेवढ्यात ते म्हणते, छान हजात काय जिय खोग घातय म्हणून झालंय. तेवढ्यात दुसरी म्हणते, बाबा बोलू नको म्हणजे तले बोलले. तेवढ्या तिसरी, ती बोली ते बोली, तू काय झालं बोले. तेवढ्यात चौथी म्हणते, ही बुई मी नाही बुई, मी आपली गप्प उभी आहे. म्हणून एकही मुळे 3 जणांचं सुद्धा लग्न झालं नाही. म्हणूनच आपल्याला ज्ञानेश्वरवाले सांगतात, मपितला बोली बोली जय, मितला पावले चाली जय, निद्रे मान तुझे अवसरे. त्याचा अर्थ देखील तुम्हाला एकदा सांगतो. मपितला बोली बोली जय, मापात बोलले जायचे. मितला पावले चाली जय म्हणजे मापात पावलं टाकून चाललं पाहिजे. निद्रे मान तुझे म्हणजे आपण मापात झोप घेतली पाहिजे. अवसरे आपण हे सगळे नियम पाळायला पाहिजे, पण आपण हे नियम पाळत नाही, पण आपण हे पाळायलाच पाहिजे. तसंच वादविवाद देखील करू नका, भांडण करू नका, तडजोड करा, कारण ते तुमच्या कामासाठी. तसंच तुम्हाला एक गीत देखील सांगतो, तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा.
माणसातला माणूस किती रंगायला हवा. आणि हो, पैसा आपल्या खिशात पाहिजेच, पण पैसे आपल्या खिशात खळखळाट असावा. पैशाच्या खिशात खळखळाट असावा, पण तडतडाट कधी नसावा. तसंच तुम्हाला एक गीत देखील सांगतो. भ्रष्ट नौकरांनो लाज मनाला, टेबला खालून हात घालता कशाला. सुट्टीचा पगार मिळतो तुम्हाला, आजारी नसला तरी रजा तुम्हाला, त्याचाही पगार मिळतो तुम्हाला. गाडी घर राहिला तुम्हाला, तरी तुम्ही ठरवला रेट जाईला. भ्रष्ट नौकरांनो लाज मनाला, टेबला खालून हात घालता कशाला. आणि ज्ञानेश्वर माऊलींना लोक, त्यांच्या गावातले लोक काही बोलायचे, ते त्रास सहन करते ना, तेच चांगलं पुण्य असतं त्याला. हे बघा, त्यांनी आधी किती त्रास सहन केले, म्हणूनच आता त्यांचं नाव आहे. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. आधीच्या काळात त्यावेळेला काय म्हणायचे सांगा? तव्याला मग तसं म्हणत होते. काय म्हणायचे? कवच. तर तवाच म्हणायचे का? मग काय झालं, एके दिवशी मुक्ताताईला 3 भाऊ होते. कोण? ज्ञानेश्वर माऊली, सोपानदादा आणि निवृत्तीनाथ, 3 भाऊ होते. मग एकदा मुक्ताईला मांडे भाज वाटले, म्हणून ते तवा आणायला बाहेर गेले, खापर आणायला गेले. मग खापर आणायला गेले, त्यांनी सगळ्यांना विचारलं, पण कोणच द्यायला तयार नाही. एका माणसाला तिचे काळजी आले, त्याने दिलं. मग तिथे खापर घेऊन जायला लागले, तेवढ्यात एक वाईट माणूस लगेच हात आपला घेतो आणि दन दिसून त्याचे ते लगेच फुटून जात, आणि तो त्या माणसांकडे जातो आणि म्हणतो, डबल कोणीला खापर दिले तर खबरदार, तुम्हाला गावातूनच आकलून काढे. मग ती रडत जाते आणि ज्ञानेश्वर माऊली येतात. त्यांनी म्हणतात, काय झालं, कमा रडतेस तू? तेवढ्यात ते म्हणते का, अरे दादा, मी मला मांडे भाजू वाटलेले आज, म्हणून मी खापर आणायला बाहेर गेले, पण एक वाईट माणसाने माझ्या हातातून तोडलं. त्याने एवढेच ना, मग चल एवढंच ना, तू सगळी तयारी कर. त्याने अरे दादा, पण खापर? त्याने तू जाऊन दे, तयारी करते, सगळी तयारी करते. मग ज्ञानेश्वर माऊली असं खाली बघतात आणि म्हणतात, आता माझ्या पाठीवरचे मांडे भाज. म्हणूनच म्हणतात, त्यांनी पाठीवरती मांडे भाजले खरंच. मग ते मांडे भाजायला लागले. मग एके दिवशी तसंच एक माणूस सिंहावर बसून आलता आणि ज्ञानेश्वर माऊलींनी विचार केला की आपण पण त्यांच्या दर्शनाला जाऊयात, पण कसं दर्शनाला जायचं, कशावर तरी जाऊयात. तेव्हाच त्यांनी भिंतीवर बसून ते गेलते. भिंत तेव्हाच चालवलेले आणि ते जाते आणि दर्शन घेते त्यांचं. मग पण ते उडताना बघून ते दर्शन, ज्ञानेश्वर माऊली त्यांचं दर्शन घेणार होते, पण तो सिंहावर बसून दर्शन घेते. मग ते त्याच गावात राहायला लागते आणि तो माणूस पण त्यांच्याकडेच राहायला लागतो. तसंच 3 जण सगळ्यात वाईट होते त्या गावात, पण त्यांची गँग पण होती, ते पण वाईटच होते. मग पण ते त्या भिंतीवर बसून आले, त्याच्यातले सगळे गावातले पूजा करायचे. एक रात्री एक माणूस होता, 3 माणूस वाईट होते, त्याच्यातले एक माणूस आला त्याची गँग घेऊन आणि सगळे हत्यार घेतलेलं, कारण त्यांना तीच भिंत तोडायची होती. मग ते जवळ जातात की त्याच्यातून दिव्य बाहेर निघतो, सगळं पिवळं दिसते, त्यांना बघ कसला दिव्य. पण तो वाईट माणूस होता, त्याला तो दिसनाच,
कारण त्याने ते केलंच नव्हतं. तो म्हणतोय कशाचं काही दिव्य, तो घेतो आणि बघतो खरंच दिव्य, पण असं मोठ्याने वरडत नाही. त्यानं कशाचा दिव्य जा, त्याला कळलेलं त्याने तेवढं ते खरंच दिव्य. त्यानं सगळ्यांनी एकदाच टाका पावडा. सगळेजण एकदाच टाकायला लागले की सगळ्यांच्या कोणाचे हात भाजले, सगळ्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. तेवढ्यात ते जातात आणि म्हणतात नाही, आम्ही नाही करू शकतो तुमचं काम. त्यांच्याच मुळे आमचे हात भाजले म्हणून ते लगेच निघून जाते. ते खूप विचार करतात. पण तशीच एक कावेरी नावाची सगळ्यात चांगली बाई होते. तिच्या घरी साप ठेवते. रात्र झाली, कावेरी झोपलेली होती. रात्र झाली की लगेच तो साप बाहेर निघतो, तिला चावतो. ती ओरडते. तेवढ्यात तिचा नवरा म्हणतो शांत बस, त्याला काय माहिती काय झालं. बघितलं तर तिच्या तोंडातून फेस आला होता. तेवढ्या तो लवकर आई वरडत. त्याची आई बाहेर येते. तेवढ्या ते म्हणते काय झालं काय झालं, पण काय उपयोग केला तर नाही. एका ऋषीला बोलवलं. त्या म्हणाला काहीच याच होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली आले जवळ. मग ज्ञानेश्वर माऊली जवळ आल्यावर त्यांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला. 1 मिनिट हात ठेवून थांबले की लगेच कावेरीच्या अंगातले विषय ज्ञानेश्वर माऊलींच्या अंगात गेला. ते खाली पडले लगेच. मग त्यांना उचलून त्यांनी घरी नेलं. मुक्ताई ओरडू लागला. मग त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना ते झाले त्याचा राग विठ्ठलावरच काढला. विठ्ठलाला पण खूप काळजी आली. मग विठ्ठलाने डबल ज्ञानेश्वर माऊलींना जिवंत केलं. मग तसंच त्या गावातले एक माणूस चांगले होते. त्याला शिक्षा देण्याचे ठरवले. का म्हणून सांगू, कारण तो आधी त्यांच्याकडून होता पण तो पळून ज्ञानेश्वर माऊलीकडूनच गेलता. मग त्यांच्या संग ज्ञानेश्वर माऊली, सोपानदाता, निवृत्तीदास, मुक्ताई सगळं गाव जात त्याच्या संग. 2 सैनिकांनी पकडलेलं त्याला. पण एक असतं त्याच्यावर आपलं मुंडक ठेवायचं आणि एक जण तलवारीने ते छाटणार, अशी शिक्षा ते द्यायचे. मग ते गेले आणि तेवढ्यात त्याला शिक्षा देण्याचे ठरवले. तेवढ्यात त्याचं मुंडक छाटलं. तलवार आणली की लगेच विठ्ठल दुसऱ्याचा रूप घेऊन येतो आणि म्हणतो नाही तुम्ही थांबा. तेवढं तो समजून सांगतो विठ्ठल, पण त्याला काहीच कळलं काय म्हणाले. तेवढ्यात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणजे तुम्ही याला मारता ते वाईट गोष्ट ठरेल, तुमच्याकडून पाप झाले असं ठरेल. मग त्या माणसाचा तेव्हाच जीव वाचला. आईची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. आपण म्हणतात आई मायेचा सागर आहे तर पिता देखील आई मायेचा सागर आणि पिता दयाचा समुद्र आहे. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. गणेशाची आई कोण सांगा. गणपतीचे वडील, गणपतीचा भाऊ. टाळ्या वाजवा. मग गणेश आणि कार्तिक दोघं भाऊ आहेत ना. ते दोघं खेळत होते. खेळता खेळताच वादविवाद होते. मग ते लगेच जातात आणि म्हणतात की आमच्या दोघांपैकी पैलवान कोण. तेवढे ते म्हणतात मीच असणार. दोघां महादेवांच्या समोर भांडण झालं. तेवढा त्यांनी एक युक्ती आठवली. त्याने नारद मुनीला बोलावलं. लगेच नारद मुनी म्हणतात की जे आधी या पृथ्वीला 3 एडे घालून येईल तोच सगळ्यात श्रेष्ठ ताकदवान. मग कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर म्हणजे मोरावर स्वार देखील होते आणि लगेच जाते ते आणि आपल्या गणपती बाप्पांचा वाहन उंदीर त्याच्यावर बसून कस काय होणार. मग त्यांनी एक नवी युक्ती शोधल्या. त्यांनी पार्वती आणि महादेवांना 3 एडे घातल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार म्हणजे नाक, कान, हात, गुडघा, छाती, कपाळ, त्यालाच इंग्रजीत म्हणते फोरहेड कने. तसंच गळा असले आपल्या अंगातले 8 अंग जमिनीला
टेकून नमस्कार केला जातो त्यालाच म्हणतात साष्टांग नमस्कार. तो आपल्या गणपतीने घातलं पण त्यांना काही कळलंच नाही काय करायला. कार्तिक आला आणि म्हणाला आज मी जिंकलो. आणि ते म्हणाले मी जिंकलो खरंच आहे ना. तेवढ्यात महादेवाने पार्वती म्हणतात नारद मुनी म्हणतात कार्तिक जिंकला असं ते म्हणणार होते पण तेवढा गणपती पुढे आले म्हणतात थांबा थांबा दादा जिंकलाच नाही मीच जिंकलो. सगळे कसं काय तू जिंकलास सांग. तेवढे ते म्हणाला आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्वास सामावलेला असतं. म्हणजे मी त्यांना येडे घातले म्हणजे त्यांनाच येडे घातले आणि साष्टांग नमस्कार घातला. म्हणजे काय झालं मीच पहिल्यांदा घातलं का नाही पूर्ण पृथ्वीला तीन येडे. सगळे जाऊन आले गणपती जिंकला म्हणून आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्वास सामावलेला असतात. आई वडिलांची सेवा करा. आईला देखील नीट सांभाळा. काय आईला नीट सांभाळलीच नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. एक आई होते पण ती एका डोळ्याने अंधारली होते. मग एकदा तिला एक छोटा मुलगा होता पण तो आईला नुसता चिडायचा कारण ती एका डोळ्याने अंधारली. तो नुसता चिडायचा. एके दिवशी तो शाळेत गेला त्याचा डब्बा घरी राहिलेला. तेवढ्यात ती नेऊन देते त्याचे मित्र त्याला चिडवते. तेवढ्यात तो घरी आला रागाने दप्तर टाकतो देतो कमन आले होतेस तू माझ्या शाळेला. माझ्या मित्रांनी मला विचारलं की मला चिडवलं डब्बल. मुलगा थोडा हुशारच होता पण त्याला शिस्त नव्हती पण हुशार होता. मग एके दिवशी असंच त्याला ट्रॉफी मिळणार होती. त्याचा सत्कार होता. त्याची आई गेली हळूच सगळेजण पुढे थांबले. ती सगळ्यात मागे होते. त्याला स्टेजवर बोलवलं. त्याची नजर मागं गेली. त्याला राग आला. तो ट्रॉफी घेऊन घरी आला आणि दप्तर डबल आदरला आणि म्हणाला तुला सांगितलेलं माझ्या शाळेत येऊ नको. माझे मित्र मला चिडवलेलं असतं ना. तो असं रागाने येतो. 8वी 9वीला घर सोडून जातो. दुसरीकडे शिकायला जातो. शिकून मोठा होतो. लग्न करतो. मग असं झाल्यावर आई रस्ता विचारत तिकडे जाते. मग रस्ता विचारत गेल्यावर ती घरी वेपर संत ठेवते. तेवढा तो लगेच पळून जातो आणि म्हणतो तुम्ही कोण आहे. मी तुम्हाला ओळखत नाही. माझा नातू तुम्हाला म्हणजे माझा मुलगा तुम्हाला बघून बेला असताना कमून आला. तो लगेच दरवाजा बंद करतो. न्यायी वेपर संत आणलेले ते तिथंच ठेवते आणि काही दिवसांनी ती त्याच्या घराला कुलूप लागते. तेव्हाच ती वाटते मुलगा त्याच गावात काम होतं. तो जातो पहिल्यांदा काम करतो. डबल घर येतो. नंतर भेटतो तेवढा कुलूप. तेवढा त्या दुसऱ्याला फोन करून विचारतो काय झालं माझ्या घराला कुलूप करून. तेवढा ते म्हणतात की मला नाही मला ते वारले पण त्यांनी एक चिठ्ठी दिली धरवाद. तो गाडीपासून घरी आल्यावर बघतो की त्याच्यात लिहितं अरे बाळा तुझ्यावर नुसतं चिडायचं कारण मी एका डोळ्याने अंधारली म्हणून तुम्हाला चिडवायचा. तू कधी हे तरी विचारायचंस ना तू एका डोळ्याने अंधारली का म्हणे. तू वाचीन का नाहीस मला नाही पण नीट लक्ष देऊन ऐका. वाचत असलास तर त्याच्यात लिहितं का तू आणि तुझे वडील एके दिवशी असंच गाडीने जात होते तेव्हाच ऍक्सिडेंट झाला तुझ्या वडिलांचा. तुझे वडील नाही वाचू शकले पण तू वाचलास. पण तुझा तवाच एक डोळा गेला आणि तुझा पुढं खूप आयुष्य राहिलेलं म्हणून मी माझा डोळा काढून दिला. म्हणूनच म्हणतात आई मायेचा सागर. म्हणूनच म्हणतात हे वाक्य हे बिनकामाचं नाही पडलेलं. म्हणून आई आणि वडिलांची सेवा करा कारण आई मायेचा सागर आणि पिता दयाचा समुद्र आहे. म्हणून तुम्ही दोघांची रक्षा करा. काही कळतच नाही. शब्दाचा अर्थ सुद्धा कळत नाही. तसंच तुम्हाला एक उदाहरण देखील सांगतो. एक छोटाच मुलगा होता.
आमच्या शाळेत नवीनच आजच ऍडमिशन घेतलंय, पण त्याला कुरकुरे चॉकलेट खायला लय मजा येते. त्याने ऍडमिशन घेतलंय आणि तेव्हाच मी शाळेत जात होता आणि ते लगेच खाली पडते आणि म्हणते मला चॉकलेट पाहिजे, चॉकलेट पाहिजे. आमच्या शाळे समोरच एक दुकान आहे, ते लगेच पडतं. वडील म्हणतात चॉकलेट खाल्ल्याने दात किडतात, तेवढ्यात ते म्हणाले मला खायचे. इतका आठ वडिलांनी दम घेऊन दिले. जेवणाची सुट्टी झाली, आई त्याच्या जवळच थांबलेली. वडिलांना थोडं काम होतं, ते निघून गेले. तेवढ्यात त्याने एक खेळता खेळता काढला आणि दुसरा खाल्ला की खालीच पडतं, ते चिखलातच पडतं. पावसाळा चालू, चिखल असणारच, चिखलातच पडतं. ते उचलायला लागतं, तेवढा त्याच्या येते, अरे खालचं उचलू नका, खालचं उचलू नका. ते खाली पडला, शी झालं. ते आपण दुकानातून नवीन आई बाहेर जाते, हे घेऊन येते, तेव्हा ते खातो. शाळा सुटले, वडील म्हणतात तुम्ही या. ते देखील जवळ जात होते. झिमझिम चालू होते थोडे. वडील देखील चालताना त्यांचा पाय घसरून ते खाली पडतात. उचलायला जाते, तेवढा मुलगा म्हणतात आई पप्पाला नको उचलूस, आई पप्पाला नको उचलूस, पप्पा खाली पडले, पप्पा छी झाल्याचे. आपण दुकानातून नवीन पप्पा घेत, आपण दुकानातून नवीन पप्पा घेत. दुकानात कधी नवीन पप्पा भेटतात का? हेच काही काहींना कळत नाही. दारुड्यांना तर कळतच नाही. प्रतिमा असते का नाही, आपण पाण्यात बघितल्यावर प्रतिमा दिसते ना, मग ते जात होते दारुडे. पौर्णिमाचा दिवस होता, झुलत झुलत जात होते. ह्या दगडा लात मारते, त्या दगडाला लात मारते, असंच डोकावलेच. पण ते विहिरीतच डोकावले. मग ते म्हणाले काय ना विहिरीत चंद्र पडलाय. वर चंद्र होता आणि त्याची प्रतिमा पाण्यात होती. ते लगेच मी दावा आणतो आणि दावा आणले, ते वडीते चंद्र काय अडकणं, चंद्र पडलेलाच नव्हता. मग पण ते दाव खडकालाच अडकत. तेवढं त्यांना आला चंद्र वडीते तेवढा ते दावच तुटत. ते दोघं असे पालथेच पडतात. ते पालथे पडले की चंद्र आकाशात जाते. तेवढं ते म्हणते काढला का नाही आपल्या पाट्यानं चंद्र, चल उद्या आपण सरपंचाकडून पुरस्कारच घेऊया. असं विहिरीत चंद्र पडलेला होता का नव्हता हे कळतच नाही दारुड्यांना. दारुड्यांचं काहीच करत नाही. तसंच तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. एकदा होता पावसाळा चालू, काल झाले ते मी नव्हतं, पण मला कोणीतरी सांगितलं आमच्या वर्गातल्यांनी. एक माणूस होता, झुलत घरी येत होता. घरी यायला ड्रेस बदलले, त्याला कार वाटलेला आणि वाचला. आणि गावातल्या माणसाने काडी चाकून त्याची बायको म्हणजे झालं तरी काय, त्याला पुढचं आठवण त्याच मनी बसलं. गावातल्या माणसांना काहीच कळत नाही, झालं तरी काय. मग त्याच्या लक्षात आलं आणि तेव्हा नाही मला सरपंचच केलं नाही. मला जर सरपंच केलं असतं ना, गाव बदललं असतं. तू गाव काय घेऊन बसले. मला जर आमदार केलं असतं ना, तालुका बदललेला असता. तालुका आपण तालुक्यालाच नाही थांबायचं. मला जर खासदार गेला असता ना, जिल्हा बदलेला असता. जिल्ह्यावरच नाही थांबायचं आपण. मला जर मुख्यमंत्री गेला असता ना, राज्य बदलेलं असतं. राज्यावर काय थांबतो. मला जर पंतप्रधान गेला असता ना, देश बदलेला असता. देश. त्या बायकोला इतका राग आला, त्याने फुकार घेतल्याने दंडेशी खाली आपटेल्याने अरे पिस्तुल्या, तू निघाला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. पहिल्यांदा तुझं धोतर म्हणून माझं परकर घातलंय, तेव्हा पहिल्यांदा बदल. इतकं दारू पिल्याने हाल होतात म्हणून दारू पिऊ नका. आता प्रवचन करून माझं देखील तोंड दुखलंय आणि तुम्ही देखील ऐकून कंटाळला असता म्हणून माझे प्रवचन रूपी सेवा याच ठिकाणी समाप्त करतो. ज्ञानेश्वरांना